सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कोळी जमातीच्या संविधानिक हक्कासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र यावेत. प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांचे आवाहन. अनुसूचित जमातीच्या सवलतपात्र यादीतील क्रमांक 28, 29 आणि 30 अंतर्गत येणाऱ्या टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी या जमातीच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सध्या गंभीर स्वरूप धारण करत असून यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र यावे असे कळकळीचे आवाहन प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी केले आहे. प्राध्यापक बळवंतराव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की संबंधित जमातीच्या नागरिकांनी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने दिली, तसेच लोकशाही मार्गाने आंदोलनेही केली, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी या समाजातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. लोकसंख्येचा मोठा हिस्सा पण लाभापासून वंचित. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची एकूण लोकसंख्या सुमारे 1,05,00,000 अधिक असून ती राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 9% आहे. यानुसार आदिवासी समाजाला 9% राजकीय आरक्षण आणि 7% सामाजिक व शैक्षणिक आरक्षण देण्यात आले आहे. मात्र यातील मोठा हिस्सा म्हणजे सुमारे 61,00,000 अधिक आदिवासी लोकसंख्या ही आदिवासी क्षेत्राबाहेर राहत असून त्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. फक्त 43,00,000 अधिक आदिवासी हे अधिकृत आदिवासी क्षेत्रात राहतात. विस्तारित क्षेत्रातील आदिवासींवर अन्यायाचा आरोप. प्राध्यापक बळवंतराव यांच्या मते आदिवासी क्षेत्रातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील जमातीच्या हितासाठी काम करताना विस्तारित क्षेत्रातील टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. या समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जाते आणि मिळालेली प्रमाणपत्रे ही जात पडताळणी समित्यांमार्फत अवैध ठरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. न्यायालयाचे ताशेरे तरीही परिस्थिती जैसे थे. या संदर्भात उच्च न्यायालयाने अनेक वेळा जात पडताळणी प्रक्रियेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. काही प्रकरणांमध्ये निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तरी देखील स्थितीत फारसा बदल झालेला नाही, अशी खंत प्राध्यापक बळवंतराव यांनी केली. विकास निधी असूनही लाभ मिळत नाही. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पातून सुमारे 9.35% निधी आदिवासी समाजाच्या विकासासाठी राखीव ठेवला जातो. मात्र विस्तारित क्षेत्रातील कोळी जमातींना या निधीचा पुरेसा लाभ मिळत नसल्याने ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजाची हलाखीची परिस्थिती. सवलत पात्र यादीत समावेश असूनही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्यामुळे या समाजातील अनेक कुटुंबे अजूनही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रात त्यांची प्रगती खुंटल्याचे चित्र आहे. सर्वपक्षीय एकतेची गरज. या पार्श्वभूमीवर कोळी समाजाला त्यांच्या संविधानिक हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन ठोस भूमिका घ्यावी असे आवाहन प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव यांनी केले आहे. हा केवळ एक समाजाचा प्रश्न नसून सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकाराचा मुद्दा आहे. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.